येतो मी येतो. हे आहे आमचे कॅरम वरती डोंगर चढताना फ्रान्सिस सर्वात पुढे, आणि त्यानंतर बावल्या, कामिरकर सर, भाऊजी उर्फ दीपक सोनी, त्यानंतर गुंड्या आणि आमचे सर्वात उत्कृष्ट कॅरमपट्टू आणि सर्वात शेवटला मी आहे. व्हिडिओ करताना असं वाटतं, मला वाटतं सर्व थकले आहेत आणि थोडा वेळ आराम करत आहेत. बाबला, तुम्हाला हे डोंगर चढताना कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. लय भारी वाटतंय. टिचकुलीला विचारा जरा. आणि टिचकुले, तुमचं काय म्हणणं आहे? टिचकुलीची पोचा उदास झाला आहे. चढण्याबरोबर काय चांगला फिलिंग काय होते तुम्हाला? हवा निघाली. तुमच्या खालून हवा निघाली की बारूद? सगळीकडून हवा निघाली. विचार करतील ह्याच्या पुढे येण्याचे, तर बघू आता. हे पुढचा अजून थोडा आहे. पर्याय सोडला नाही, जाणार म्हणजे जाणार. ओके, आणि आज होणार. आभारी आहे तुमचं बोलणं ऐकून. तुम्हाला काय वाटतंय चढताना? तर मला खूप आनंद वाटते, आणि जी हार्टची प्रॉब्लेम्स आहे, ते ब्लॉकेज आहे, ओके ते पटापट खुलतात आहे. ओके ओके आजकाल माणसांना खाली बाईक गाडी बिडी नको, पण ओके. आपली 11 नंबरची गाडी असली तर स्वस्त आणि मस्त राहतो. फिटनेस चांगलं वाटलं तुमचं बोलणं ऐकून. पुढे जाऊ आपण कामेरकर यांच्याकडे. मला हा माझा पहिलाच अनुभव आहे. थोडासा मला जड जातोय चढणं, पण थोडा आनंद पण येतोय की, आणि असं वाटतंय की असं चढण आपण नेहमी करत राहावं, जेणेकरून काय मध्ये काय आपल्या म्हणजे शरीरावर काय मध्ये काय की जे रोग वगैरे आहेत ते सर्व निघून जातील. बस एवढंच बोलतो. ओके, आभारी आहे. या नवीन पिढीसाठी मार्गदर्शक असे सूचना आहे. तुमचं बोलणं काय? आमच्याकडे चॉकलेट आहे, तो घ्या चॉकलेट, हे चॉकलेट वाटतंय सर्वांना. आणि घरी जावा. आज गोंधळ वाढदिवस आहे बोला. आज गोंधळी साहेबांचा वाढदिवस आहे, 18वा. 18वा. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या बॉडी प्रमाणे वाटत नाही 18. ते लहानपणापासून तसे हट्टे कट्टे आहेत.